पावसाळा संपल्यानंतर सगळीकडं हिरवीगार सृष्टी असतानाच हिवाळ्याची चाहूल लागते आणि अश्विन कार्तिक या मराठी महिन्यांच्या संधिकालात दिवाळी हा सण येतो, तर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर या इंग्रजी महिन्यांच्या दरम्यान येतो. दिवाळी म्हणजेच दीपावली. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र मोठ्या आनंदानं साजरा केला जातो. वाईट गोष्टींवर मात करून चांगल्या गोष्टींच्या विजयाचं प्रतीक दाखवणारा हा सण. दीप मांगल्याचं प्रतीक मानला जातो. मनातील, जीवनातील अज्ञानाचा अहंकार दूर होऊन यशाचे तेजोमय दिवे आयुष्यात प्रज्वलित होऊ दे, ही या मागची भावना. या सणाला दारामध्ये, घराबाहेर मातीच्या पंटीचे, तेलाचेच दिवे लावले जातात. तसंच उंच जागी आकाशदिवा म्हणजेच आकाशकंदील लावला जातो. आकाशकंदील हे सकारात्मकतेच्या प्रकाशाचं प्रतीक आहे. दारात सुरेख रंगीत रांगोळी घातली जाते. रांगोळी म्हणजे सौंदर्य आणि मांगल्याचं प्रतीक. दिवाळी हा सण लिखित स्वरूपातील उपलब्ध पुराव्यानुसार किमान 3000 वर्ष जुना आहे. जेव्हा आर्यांचं वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होतं, त्या काळी झाला असावा असा समज आहे. दीपावलीचं मूळचं नाव यक्षरात्री होतं, असा उल्लेख हेमचंद्रांनी नोंदवला आहे. तर नीलमत पुराण या ग्रंथात या सणाला दीपमाला असं म्हटलं आहे. तर कनौजचा राजा हर्षवर्धन यांनी या सणाला दीप प्रतिपोदत्सव असे नाव दिलं आहे. सध्या प्रचलित असलेलं दिवाळी हे नाव ज्योतिष रत्नमाला या ग्रंथामध्ये आढळतं. दिवाळी सणाविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. असं म्हणतात, प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपून अयोध्येला आले. त्यामुळे लोकांनी आनंदानं दारात सडा सारवण केलं, रांगोळ्या घातल्या आणि तेलाचे दिवे म्हणजेच पणत्या दाखवून आनंद उत्सव साजरा केला. आज या भारतीय हिंदू सणाला जागतिक स्वरूप प्राप्त झालं आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी भागात भारतासारखी दुकानं सजवलेली आढळतात आणि लोक उत्साहानं दिवाळी सण साजरा करतात. लंडन शहरातही दिवाळी सण साजरा केला जातो. दक्षिण आशिया, आग्नेय आशियातील अन्य धर्मीय लोकही हा सण साजरा करतात. ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न या ठिकाणी सरकारी खर्चानं दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. दिवाळी हा 5-6 दिवसांचा उत्साह निर्माण करणारा सण आहे. सुरुवात अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस या दिवसापासून होते. यालाच गोवत्स द्वादश असंही म्हटलं जातं. भारत देश कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांचा गुरं हाच देव. त्यामुळं या दिवशी गायीची तिच्या वासरासह सवत्स धेनूची पूजा केली जाते. या दिवशी गहू, मूग खात नाहीत. यामागं अशी गोष्ट सांगितली जाते की एका शेतकऱ्याच्या घरात गुरं वासरं होती. एके दिवशी सासू शेतावर जाताना सुनेला सांगून गेली, आज गवारी मुगारी शिजव, म्हणजेच गहू आणि मूग शिजव. गोठ्यामध्ये गवारी आणि मुगारी नावाची गाय वासरू होती. सुनेला वाटलं, गवारी मुगारी म्हणजेच यांना शिजवायचं. तिनं या गाय वासरांना मारून शिजवलं. घरी आल्यावर सासूला हा प्रकार कळला. तिनं देवाची आराधना केली, क्षमा मागितली. देव प्रसन्न झाला आणि तिच्या गोठ्यातील गवारी आणि मुगारी ही गायवासरं परत जिवंत झाली. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यालाच धनतेरस असंही म्हणतात. यामागही मनोवेधक कथा आहे. प्राचीन काळी हेमा राजाचा राजपुत्र 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार अशी कथित भविष्यवाणी होते. आपल्या पुत्रानं मृत्यूआधी जीवनाची सर्व सुख उपभोगावी म्हणून राजा राणी त्याचं लग्न करतात. त्यानंतरचा 4था दिवस त्याचा मृत्यू होणार असतो. पण त्याची नवविवाहित पत्नी त्याला झोपूच देत नाही आणि त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवते. महालात दिवे लावून दिव्यांचा लखलखीत प्रकाश केला जातो. जेव्हा यमराज
राजकुमाराच्या खोलीत प्रवेश करण्यासाठी येतो त्यावेळेला त्याचे डोळे सोन्या चांदीनं दिपतात आणि तो परत यमलोकात जातो. म्हणूनच या दिवशी आपण यमदीप दान करतो आणि दिव्याच्या वातीचं टोक दक्षिण दिशेला करून नमस्कार करतो. या धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. धन्वंतरी हा वैद्यराज असून त्याच्या हातात अमृतानं भरलेला कमंडलू असतो. यासाठी एक दंतकथा प्रसिद्ध आहे. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षी दुर्वास यांच्या शाप निवारण करण्याकरिता समुद्र मंथन केलं, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी हा वैद्यराज अमृत कुंभ घेऊन बाहेर आले. म्हणून या दिवशी आपलं आरोग्य सुदृढ व्हावं म्हणून धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी कडुलिंबाची पानं आणि खडीसाखर देण्याची अनोखी पद्धत आहे. यातून सुदृढ आरोग्यासाठी कडुलिंबाचा वापर किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येतं. जैन लोक या दिवसाला धनतेरस म्हणतात. म्हणजेच भगवान महावीर योगनिद्रेत गेले होते. 3 दिवसांनी त्यांना निर्वाण प्राप्ती झाली. म्हणून जैन धर्मीय धनतेरस म्हणून हा दिवस साजरा करतात. आता नरक चतुर्दशी हा दिवस दिवाळी म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण साजरा करतो. आख्यायिकेप्रमाणे या दिवशी प्रजेला ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या नरकासुराचा कृष्णानं वध करून निरपराधी प्रजेला जुलमी राजवटीतून सोडवलं आणि याचा आनंद दिवे लावून घरी गोडधोड खायला करून साजरा केला जातो. नरकासुराचं दहन म्हणजेच आपल्यातील अहंकाराचं दुर्गुणांचं दहन करणं आणि ज्ञानाची आत्मज्योत प्रज्वलित करणं. दिवाळी दिवशी थंडीचा मोसम असल्यामुळं कोरड्या पडलेल्या त्वचेला तेलानं मालिश करून शरीराला स्निग्धता दिली जाते आणि आंघोळ करण्यासाठी साबण नाही हो, सुवासिक उटणं लावलं जातं. उटणं म्हणजे नागरमोथा, चंदन, हळद यासारख्या औषधी पावडरींचं मिश्रण. या दिवशी नवीन कपडे अलंकार घालून देवदर्शनाला लोक जातात. सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं. चिवडा, लाडू, चकली, करंजी यासारख्या फराळाचा आस्वाद घेतला जातो. मराठी साहित्य विश्वातही दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. अनेक दिवाळी अंक या सणानिमित्त प्रकाशित केले जातात. आताच्या दिवाळीच्या स्वरूपामध्ये बदल होत आहे. आता पत्र्याच्या मेण घातलेल्या पणत्यासुद्धा लावल्या जातात. तसंच पहाटेपासून फटाके उडवले जातात. मला सांगावंसं वाटतं, फटाके उडवून आनंद व्यक्त करण्यापेक्षा पणत्या लावून दिवाळी तेजोमय करूया. यानंतरचा दिवस लक्ष्मीपूजन म्हणजेच अमावस्येचा दिवस. हिंदूंमध्ये असा समज आहे की लक्ष्मी खूप चंचल असते. ती आपल्याकडं स्थिर राहावी म्हणून लोक लक्ष्मीपूजन करतात. विशेष करून व्यापारी लोक मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. काही लोक या दिवशी नवीन केरसुणी घेऊन तिला लक्ष्मी मानून तिची हळद कुंकू वाहून पूजा करतात आणि तीच केरसुणी दुसऱ्या दिवशीपासून स्वच्छतेसाठी वापरली जाते. यानंतरचा दिवस बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. हिंदू संस्कृतीनुसार 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी बळीराजाची पूजा करतात. शेतकरी शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतात, तर व्यापारी मंडळी आर्थिक नववर्षाची सुरुवात मानून वहीपूजन करतात आणि पती पत्नींच्या अतूट नात्यात गोडवा निर्माण करणारा हा सण पाडवा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी पत्नी पतीला अभ्यंग स्नान घालते, ओवाळणी करते आणि पती तिला भेटवस्तू देतो. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज. भाऊ बहिणीच्या नात्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीसाठी भेटवस्तू देतो. यामागं अशी गोष्ट सांगितली जाते की
यमराजानं आपली बहीण यमुना तिच्या घरी जाऊन तिला त्या दिवशी वस्त्र अलंकार दिले, तिच्या घरी भोजन केलं. म्हणून या दिवसाला यमद्वितीया असंही म्हणतात. या दिवशी यमराजाला दूर ठेवण्यासाठी बहीण भावाला दीर्घायुष्यासाठी ओवाळते. असा हा चैतन्य देणारा सण शेतकरी, व्यापारी, पतीपत्नी, बहीण भाऊ या सर्वांना महत्त्व देणारा सण. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश, होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश, मिळो सर्वांना प्रगतीच्या वाटेचा प्रकाश. असा आपला दिवाळीचा सण खास. अशा या चैतन्य देणाऱ्या दिवाळी सणाच्या सर्वांना शुभेच्छा.